कधी असं झालंय का की घरी तुमचं बीपी एकदम नॉर्मल असतं आणि जसं तुम्ही क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या समोर जाता तेव्हा मशीनवर अचानक बीपी वाढलेलं दिसतं, 150 90 किंवा त्याच्याहूनही जास्त नंबर दिसायला लागतात. डॉक्टरांसमोर बसताच टेन्शन वाढतं, हात थंड पडतात आणि बीपी अचानक शूटअप होत असतं. या कंडिशनला म्हणतात व्हाईट कोट हायपरटेन्शन आणि असं बऱ्याच वेळेस आम्हाला दिसत असतं. नाव पण त्याचं इंटरेस्टिंग ठेवलेलं आहे, व्हाईट कोट. म्हणजे डॉक्टरांचा पांढरा कोट दिसला की आपोआप भीती वाटते आणि ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. म्हणजे फक्त मेडिकल सेटिंग मध्ये, डॉक्टर किंवा हॉस्पिटल एन्व्हायरमेंट मध्ये बीपी टेम्पररी वाढणं, याला आपण म्हणतो व्हाईट कोट हायपरटेन्शन. ज्यामध्ये घरी तुमचं बीपीचं रीडिंग नॉर्मल होत असतं, पण क्लिनिक मध्ये गेलेले असताना ते बीपी तुमचं हाय दिसत असतं. आता प्रश्न असा पडतो की असं होतं का? तर जेव्हा आपण हॉस्पिटल एन्व्हायरमेंट मध्ये जातो तेव्हा काही लोकांमध्ये अँक्झायटी निर्माण होते, स्ट्रेस रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होत असतो आणि बॉडी ॲड्रिनलिन रिलीज करत असते. ॲड्रिनलिन हा जो स्ट्रेस हार्मोन आहे, त्याच्यामुळे हार्ट रेट धडाधड वाढायला लागतो आणि ब्लड वेसल्स काही वेळासाठी टाईट होतात, आकुंचन पावतात, ज्यामुळे बीपी रीडिंग थोड्या वेळासाठी हाय यायला लागतं. हा एक नॅचरल फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असतो आपल्या शरीराचा. सिंपल एक्झाम्पलने समजून घेऊया. समजा तुम्ही घरी एकदम रिलॅक्स आरामात बसलेले आहात आणि मस्त टीव्ही बघत बसलेले आहात, तेव्हा बीपी तुमचे 120-80 नॉर्मल येत असतो. पण क्लिनिक मध्ये पोहोचल्यानंतर जुना रिपोर्ट किंवा एखादा सिरियस केस जर आपल्याला बघायला मिळाली किंवा काहीतरी आठवायला मिळाली तर थोडा स्ट्रेस आपल्याला येतो आणि त्याच मोमेंटला आपलं बीपी धडाधड वाढायला लागतं. 150 90 किंवा 100ला सुद्धा पोहोचतं. हे परमनंट हायपरटेन्शन बिलकुल नसतं. हा एक सिच्युएशनल स्पाइक असू शकतो. आता प्रश्न असा पडतो की व्हाईट कोट हायपरटेन्शन हे खरं आपल्या शरीरासाठी हार्मफुल आहे का? तर पूर्वी असं मानलं जायचं की पूर्णपणे हार्मलेस आहे हा व्हाईट कोट हायपरटेन्शन. पण रिसेंट रिसर्च असं सांगतो की व्हाईट कोट हायपरटेन्शन असलेल्या लोकांमध्ये फ्युचरला सस्टेन्ड हायपरटेन्शन निर्माण होऊ शकतो आणि त्याचं रिस्क ग्रॅज्युअली वाढत जाऊ शकते. म्हणजेच एक अर्ली वॉर्निंग साइन आहे हे व्हाईट कोट हायपरटेन्शन येणाऱ्या पुढच्या ब्लड प्रेशरच्या कॉम्प्लिकेशन्स. म्हणून फक्त एक क्लिनिक रीडिंग बघून लाईफ लॉंग बीपी मेडिसिन सुरू करणं हा योग्य अप्रोच नाही आहे. प्रॉपर डायग्नोसिस साठी रिपीटेडली आपल्याला रीडिंग घेणं गरजेचं असतं आणि या सिच्युएशन्स मध्ये दोन गोष्टी खूप युजफुल ठरत असतात. पहिली गोष्ट होम बीपी मॉनिटरिंग. घरी 5 ते 7 दिवस सेम टाइमला तुम्ही रोजच्या रोज घरच्या घरी बीपी चेक करून त्याचा ऍव्हरेज काढा. ते तुमचा पहिला बीपी नॉर्मल असू शकेल. आणि दुसरी गोष्ट 24 तासाचा अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग. यात पोर्टेबल डिव्हाइस 24 तास वेगवेगळ्या वेळेला बीपी तुमच्या शरीराचं रेकॉर्ड करत असतं. त्यामुळे बीपी फक्त क्लिनिक मध्ये हाय आहे का पूर्ण दिवस ऍक्च्युअली आपलं बीपी हाय आहे हे आपल्याला क्लिअर कळत असतं. एक दुसरा कन्सेप्ट जर आपण बघितला तर त्याला म्हणतात मास्क्ड हायपरटेन्शन. याच्या उलट होत असतं. क्लिनिक मध्ये गेल्यानंतर बीपी नॉर्मल दिसतं, पण घरी तो बीपी आपल्याला रोजच्या रोज हाय दिसत असतो. त्यामुळे फक्त एका जागेच्या बीपी वरती रीडिंग वरती डिपेंड राहू नये. म्हणून जर तुमचं बीपी क्लिनिक मध्ये हाय आलं तर पॅनिक करू नका. आधी कन्फर्म करा की घरी पण कन्सिस्टंटली हाय आहे का, तर तो खरा बीपी असू शकतो. बीपी चेक करण्याआधी 5-10 मिनिटं शांत बसून घ्या. पाय जमिनीवरती एकदम शांत सरळ ठेवा. काहीही जास्त बडबड करू नका आणि योग्य कप साईज तुमच्या बीपीच्या मशीनचा असला पाहिजे. प्रॉपर टेक्निकमुळे रीडिंग जास्त ॲक्युरेट होत जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हाईट कोट हायपरटेन्शन पूर्णपणे इग्नोर करण्यासारखं नसतं. हे दाखवतं की तुमची नर्वस सिस्टीम स्ट्रेस साठी सेन्सिटिव्ह आहे. लॉंग टर्म मध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, रेग्युलर एक्सरसाइज आणि सॉल्ट कंट्रोल आणि हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं खूप गरजेचं होत असतं.
हायपर टेन्शनचं खरं डायग्नोसिस पेशन्स आणि प्रॉपर मॉनिटरिंगने होत असतं. फक्त एक हाय नंबर बघितल्याने घाबरून जायची गरज नसते. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत तर 100% शेअर करा आणि बीपी, हार्ट हेल्थ आणि डायबिटीज रिलेटेड काही डाऊट्स असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा. अशाच व्हॅल्युएबल हेल्थ इन्फॉर्मेशन साठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.